मित्रांनो, आज अमरापूरचं मैदान झालं आणि अमरापूरच्या मैदानात आज एक नंबरचा मान मिळवला आदत वासरानं. वासराकडे तुम्ही बघितलं तर छोटा पॅकेट बडा धमाका म्हणायला लागेल त्याला, कारण त्याची शरीरयष्टी बघितली किंवा त्याचं वय बघितलं तर कमी वयात मोठाच त्यानं काम केलेलं आहे आणि एक नंबरचा मान मिळवून म्हणजे आत्ताच्या घडीला भरपूर कष्ट करायला लागत आहे मालकाला, त्याविषयी एक नंबर होतोय. आता सुट्टी मेकर रोहित सगळ्यांना त्यांचा परिचय आहे, पण नवीन जी मुलं आहेत ती त्यांना वासराचा परिचय, तुमचा परिचय सांगा. माझं नाव रोहित, व्यापूरचा सुट्टी मेकर आहे मी. आपला यो रॉकी भाई म्हणून पळतोय खोंड, चांगला पळतोय. आदत 15 महिन्याचा खोंड आहे, चांगला खोंड पळतोय. आणि वासराकडे बघितल्यानंतर ना एखादा म्हणणार नाही की वासर एवढ्या स्पीडनं पळत असेल. नाही कोण म्हणत का, तर वासरू दिसतंय बारकं, पण आपलं स्पीड आहे चांगलं त्याला. हा. वासरू आहे 14-15 महिन्याचा आहे, बारकाच दिसतंय, त्यामुळे स्पीड आहे भरपूर त्याला. आता एक सुट्टी मेकर आणि एक बैलगाडा मालक ज्यावेळेस मैदानात येतात सुट्टी मेकर म्हणून आणि एक बैलगाडा मालक म्हणून आज आला, काय फरक आज जाणवला दिवसात? बैलगाडा मालक यात म्हणून लय आनंद होतो. सुट्टी मेकर काय आम्ही रोजच आहे मैदानात, त्याची बैल सोडाय. आपला स्वतःचा राहिला वेगळाच आनंद असतो ते. आज काय काय करायला लागले, कारण सुट्टी मेकर म्हणले की एकच काम डोक्यात असतं. आज बरेच काम, आता टीमला काय काय सांगायचं आहे किंवा सुट्टी कशी झाली पाहिजे किंवा बाबा पायऱ्याचं नियोजन असेल की बऱ्याच गोष्टी आज डोक्यात असतील. नाही, पायऱ्याचं नियोजन काय रफिक तोंडोलीचा ऋषी करतोय. आणि आमचं एक शेट आहे त्या दुकानाकडे, लेकी शेट सासपडे आणि सोन, ते तिघे चौघ आम्ही कॉन्टॅक्टवर राहून आपलं पैर करतो वासराचं. मस्त वासराला पैर आहे, पण आपलं चांगला बैल बघून चांगला पळत असला की त्याला देतोच आम्ही, काय कोणाला काय म्हणत. आणि सुट्टी मेकर काय, आपलं वासरू मैदानात आले की आमची 7 मित्रांची सुट्टी मेकर महाराष्ट्रात, ती काय अख्खी गँगच असते. कुठल्या पण मैदानात बघा माझ्या वासराच्या मागे किती जण असते, ती एक 10-15 जण तर सहज असते. ती आपल्याला जागा देत नाही, ते मी झेंडूवाल्या पैसे जाऊन सर्व उभा राहतो आपलं वासरू असले. म्हणजे ही मित्र जी जोडलेली बैलगाडी क्षेत्रात तुम्ही, ती कुठल्या गोष्टीची कमी पडून देत नाहीत म्हणायला लागेल. हे राव मित्र रक्तापेक्षा वाईट मैत्री. बैलगाडी क्षेत्र म्हणजे लय जोडा जोडीचा आहे, एक बार म्हणून जोडलेला कधीच तुटत नाही. एक नंबर आज किती दिवसातून झाला? आम्ही वासरू काढले बघा, हे 8 मैदान. 8 मैदानात आम्ही राहिलो 5 मैदान वासरू. एकदा झाला 4, दोनदा झालाय 4, एकदा 3 झालाय आणि एकदा 2 आणि आज 1 नंबरच केला वासरानं. आता किती दिवस झाले डोक्यात होतं की एक नंबर मिळवायचा आणि एक दिवस दाखवायचे की वासरू काय क्वालिटीचा आहे? आमच्या वासरा शेठची इच्छा होती, लकी शेठ सासपडे. त्यांनी काय आपल्याला विचारत नाही ते, रोहित भाऊ तुम्ही काय करताय काय नाही. आपल्या मनाचं राज्य म्हणजे स्वतःचा माझा खोंड असल्यागत आहे. मस्त ते आपलं सगळं व्यवहार फेवहार ते त्यांचं ते बघते ते. पण लय दिलदार राजा माणूस. हो, पैसे खर्चायला मागं पडू बघतच नाही, कुठला पण बैल घालाय तयार. कसा वासराचा पळ आज जाणवलं? वासराचं पळ आपलं पेडगाव झाले की 22 तारीख झाल्यानंतर एक आदत पळेल, तेव्हा वासराचा खरा पळ बघल बघाय भेटल. लय मोठा धप्पा भेटल 22 नंतर. आदत वासर पळतील मैदान पडले की मोठं. बरं, आता ही एक नंबरची ढाल दिसते. आता ढाली भरपूर तुम्ही घरात ठेवले असतील किंवा बघितले असतील, कारण रोज तुम्ही मैदानात आहे. म्हणजे ज्यावेळेस हे आपल्या घरी एक नंबरची ढाल जाते आणि एक नंबरची ढाल हातामध्ये येते, त्यावेळेस काय वाटतं एक बैलगाडा मालक म्हणून? ते काय आता 1 नंबरची ढाल म्हणजे काय, डोळ्यात पाणी येते. लय दिवस झाला आम्ही एक मोठा बैल घेतलाय, आमचा आधारस्तंभच म्हणायची, ती लक्ष्मीच म्हणायची आमची. आता आमच्या घरात जेव्हापासून तो मोठा बैल आलाय तेव्हापासून काय आम्हाला अजून त्यातून काय कमी पडलं नाही. बैल तो काय लक्ष्मीच्या पावलानं आल्यागतच झालेला आहे. शूटर म्हणून आम्ही लय मोठी खरेदी केलेली. काय वाटलं आज वासराचं 3 फेऱ्यात पळ बघून? वासरू चांगलंच पळतंय पहिल्यापासून. जेव्हापासून आपण बाहेर काढलंय तेव्हापासून आपण पळून एकदाच मार खाल्लाय, नाहीतर कायम गुलालात आहे. आता आज स्वामी सोबत पळाला, कसा पळाला स्वामी? छान गाडी पाहिली. गाडी एकटा खाईनं निघून जायची आणि सुट्ट्या तिने फेरनिकाला सुट्टा केला. कारण काय होतं, आता स्वामी हिंद केसरी बैल आहे आणि नामांकित बैल आहे. एवढ्या चांगल्या बैलासंग एवढी साथ देऊन पळायचं म्हणजे खायचं काम नाही. वासरू पळतेच, आम्ही ज्याचा बैल पळेल त्याला वासरू आम्ही देतोच. कसला बी असू दे, पण आम्ही वासरू 10 दिवस आल्याशिवाय वासरूच बाहेर काढत नाही. त्याची अंगात जोपर्यंत ताकद म्हणजे जोपर्यंत तो उड्या मारत नाही तोपर्यंत आपण बाहेरच काढत नाही त्याला. एक नंबरची ढाल हातात धरली, काय आज वाटते?
आनंद वाटतोय. कारण एक नंबरची ढाल म्हणले की बरीच बैलगाडा मालक येते ती फक्त एकाच बैलगाडा मालकाकडे जात असते. आनंद आहे बघा. काय मैदानात काय काय दिवसभर चालू असते की बाबा या गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी ह्या नाही करायचं त्याने ती करायचं, त्यावेळेस ही यश भेटते मोठं. यश काय सगळ्यांचं आहे, सगळी पोरं कष्ट करते ते. कष्ट केल्याशिवाय फळ नाही. मस्त जण म्हणले एवढा मोठा बैल कशाला घेतला 20 लाख रुपयाचा, पण त्याच्या आशीर्वादाने हे तयार झाले. त्याच्या पावला पाऊल ठेवून त्यानं आपल्याकडे माग कमी म्हणजे माग सरून दिलं नाही आपल्याला. मित्रांनो, आज भरपूर मगाशी मला तुम्ही खुश दिसला की आज एक नंबर झाला. आज काय भरपूर जल्लोष असणार आहे. जल्लोष म्हणजे काय, आम्हाला लय जणांनी नावं ठेवली बैल गाठला जावा, हसत होते आम्हाला. पण त्यानं पण आमचं पहिल्याच मैदानात पैसे फेडले. जेव्हा श्रीनाथ केसरीला तिसऱ्या शिमीत आमचा बैल म्हणजे पळाला, राहिलो आम्ही. आम्हाला तिथंच 5-6 नंबर झाला. तिथंच आमचं त्या बैलाच पैसे फेटले. आणि हे वासरू आहे ना, ही म्हणजे लय बारकं होतं, म्हणजे पेत होतं तेव्हा आणले. आणि स्वतः आपण घडवलेली वस्तू आहे. त्याच्यामुळे ह्यानं एक केलेला त्याचा आनंद लय आहे. मित्रांनो, खरं आहे, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू घडवतो आणि ती एक नंबर करत असते त्यावेळेस एक मालकालाच माहित आहे की काय कष्ट घेतले त्या एक नंबरासाठी, आणि ती मालकाने कष्ट घेतलेली ती आज फळ मिळालेलं आहे. त्यावेळेस वेगळाच एक आनंद असेल. आनंद लय वेगळा असतो. एक नंबर म्हणजे त्या नंबरासाठी माणसं किती म्हणजे कष्ट करते ती. कोण दिवसाची रात्री दिवस करते, त्या आम्हाला आनंद आहे जास्त. एक झाले स्वामी विषयी काय सांगचाल? स्वामी काय हिंद केसरी बैल आहे, त्याने आपल्याला एका शब्दावर त्याने बैल दिला, त्यांचा आपण आभारच मान्य करतो. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया. आज जसा गुलाल मिळालाय त्यांच्या अपेक्षा आहेत त्या गुटणं भरपूर, त्या अपेक्षा ती कायम पूर्ण करत राहील. महत्वाचं, तुम्ही गरीबाची मुलाखत घ्यायला आला, तुमचं मनापासून अभिनंदन. का तर चॅनलवाली भरपूर आहेत ती, पण तुमच्यासारखा माणूस नाही. का तर आम्हाला असं लय नंबर केले वासरू घेतल्यापासून, कोण आलं नाही. फक्त तुम्ही गरीबाचं एक वासरू राहिलं म्हणून तुम्ही आला म्हणून तुमचं अभिनंदन. धन्यवाद.